वेलकम बॅक टू माय चॅनल स्पर्श मॉमीज फूड लॅब. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. तर आजची रेसिपी आहे मटन बिर्याणी. तर ती मटन बिर्याणी आपण कशी बनवतो ते आपण पाहणार आहोत. चला तर मग. तर इथे मी आज मटन बिर्याणी बनवणार आहे. तर त्यासाठी मी इथे टोपामध्ये पाणी ठेवलंय आणि इथे बघा मी बासमती राईस घेतलेला आहे. भिजवलाय मी त्याला स्वच्छ धुवून वगैरे. मी इथे कोथिंबीर घेतली आहे. इथे टोमॅटोचे लांब लांब साईजचे मी हे केलेत, कट केलेत. आणि हे बघा इथे ऑनियन आहे. तर ऑनियन अर्धा मी फोडणीला टाकणार आहे आणि अर्धाचं मी बरिस्ता बनवणार आहे ऑइलमध्ये फ्राय करून. आणि मी इथे घेतली आहे अद्रक लसूणची पेस्ट. तर इकडे आहे हे आपलं लवंग, काळी मिरी, तेजपत्ता वगैरे हे सगळं आहे. आता आपल्याला अर्ध हे राईसमध्ये टाकायचं आहे आणि अर्ध आपल्याला जेव्हा आपण मटण बनवणार त्यावेळी आपल्याला त्यामध्येही टाकायचं आहे. तर मटनसाठी मी मटनला पहिलं मॅरिनेट करून घेतलं, हळद, मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट लावून. आणि त्यानुसार मग मी इथे असं थोडंसं त्याला फोडणी दिलं आहे कुकरमध्ये. आणि बघू शकता तुम्ही, जेणेकरून ते थोडंसं मटण जे आपण दम देऊ त्यावेळेस ते पटकन शिजेल त्यानुसार. तर चला मग पुढची रेसिपी करते. तर मी आता राईसमध्ये मी तेजपत्ता टाकलाय. आता मी ह्यामध्ये टाकणार आहे 4 लवंग, दालचिनी, काळी मिरी, थोडंसं तेल टाकणार आहे. पाहू शकता तुम्ही. हे बघा मी 4 इलायच्या घेतल्या आहेत. आता ह्या 4 इलायची मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे पाण्यामध्ये. आणि हिरवी मिरची टाकणार आहे. ऑनियन फ्राय करून घेणार आहे, जो आपल्याला बरिस्ता टाईप बनवायचा आहे. तर फ्रेंड्स, मी इथे ऑनियनला हे मीठ आणि साखर लावून थोडंसं ठेवलं होतं, जेणेकरून ते फ्राय होताना खूप असे क्रिस्पी फ्राय होतं, म्हणजे क्रंची क्रंची लागतील त्यासाठी. तर चला मग आपण ऑनियन फ्राय करूया. तर इथे तुम्ही पाहू शकता मी कढईमध्ये ऑइल आपण ह्यामध्ये सोडणार आहोत ऑनियन. हे बघा असं जो खालचा ऑनियन आहे ना तो छान. इथे तुम्ही पाहू शकता पाण्याला उकळी आली आहे. तर आपण ह्यामध्ये आता सोडणार आहोत राईस. हे बघा मी इथे आता राईस टाकतेय पाण्यामध्ये. तर इथे बघा आपला बरिस्ता रेडी झालाय. आता आपण ह्याला काढून घेऊया. आता इथे जो आपण ऑनियन फ्राय केला होता ना, आपण त्याच तेलामध्ये तडका देणार आहोत आणि भाजी बनवणार आहोत जी आपल्याला बिर्याणीसाठी लागणार आहे ती. तर त्याआधी मी यामध्ये सोडला आहे तेजपत्ता आणि सगळे खडे मसाले. आता बाकीचा जो ऑनियन आहे ना तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. तर मी यामध्ये टाकणार आहे तूप थोडंसं, जेणेकरून आपला ऑनियन थोडा नरम पडेल. आता मी ह्यामध्ये टाकणार आहे हिरवी मिरची आणि टोमॅटो.
आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत पावडर मसाले. आणि ह्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला छानपैकी फ्राय होऊन द्यायचे. तर आपण ह्यामध्ये टाकलं आहे मीठ. आता ह्या मिठाने ना सगळे मसाले खूप छान प्रकारे फ्राय पण होणार आणि लवकर शिजणार. तर बघा आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. तोवर आपण इथे भात गाळून घेणार आहोत. भात ऑलरेडी झाला आहे राईस. हे बघा अर्धा कच्चंच आपल्याला शिजवायचं आहे. मला तर मी ह्याला ना गाळून घेते. तर हे बघा मी आता भात गाळून घेते. फ्रेंड्स यातला भात आहे ना सगळं गाळून घेऊन आहे ना त्याच्यावरती लगेच थंड पाणी सोडायचं आहे, जेणेकरून त्याची जी पुढची प्रोसिजर आहे ना भात पूर्ण शिजायची ती थांबेल. हे बघा मी इथे नळ चालू केलाय. आता भात आणि यामध्ये सोडणार आहे मटण. आणि मग त्यानंतर ते पूर्ण राईस आणि मटण कळणार नाही, खूप जास्त मिक्स होऊन जायचे. त्यामुळे आपल्याला जास्त शिजवून नाही घ्यायचं. ते ऑलरेडी वाफेवर अजून शिजणारच आहे. बघा तुम्ही पाहू शकता किती छान टेक्स्चर आलंय, खूप छान कलर आणि खूप खमंग सुगंध येतोय. हे बघा किती छान कलर आलाय. आज आपण बनवणार लेहरवाली बिर्याणी मैत्रिणींनो. तर ती आपल्याला अशा प्रकारे करायची आहे. मी जसं जी जी प्रोसिजर करायची मी त्याच टाइमला तुम्हाला सगळे इन्ग्रेडियंट्स दाखवत आहे. तर तुम्ही म्हणजे समजून घ्या आणि त्या प्रकारे तुम्ही बनवू शकता. तर ही बिर्याणी आहे ना खायला खूप टेस्टी लागते आणि झटपटही होते. माझ्यासाठी बिर्याणी बनवणं म्हणजे काही अवघड नाही आहे, कारण मी बनवतो महिन्यातून होतेच 3-4 वेळा. तर अशा प्रकारे आपण बनवून खाऊ शकतो. आणि बघा इथे किती छान प्रकारे टेक्स्चर आलंय आणि खूप छान ग्रेव्ही झाली आहे बघा. आता यामध्ये आपण आहे ना थोडंसं कोथिंबीर कट करून टाकणार आहोत. बघा आपण इथे भरभरून कोथिंबीर घालणार आहोत. मैत्रिणींना ह्याच्यामध्ये ना बिर्याणीला खूप कोथिंबीर लागते, खूप कोथिंबीर कापून. आता आपल्याला दम देताना ही खूप कोथिंबीर लागणार आहे. तर बघा किती छान झाली आहे. आता हे आपलं ग्रेव्ही झाली आहे. आता आपण ह्याला दम लावून घेऊयात. मी आता गॅस बंद करते. तर बघा इथे मी खाली पातेलं घेतलंय. आता मी त्यामध्ये थोडंसं सोडणार आहे तूप चारी बाजूने. पाहता तुम्ही. आणि ह्यामध्ये सोडणार आहे थोडीशी ग्रेव्ही.
आपण सगळ्या साईडने हे बघा, आपण सगळ्या साईडने पूर्ण हे करून घेतलंय, मटण टाकलंय. आता आपण ह्यावरती सोडणार आहोत राईसची लेयर देणार आहोत. आपण 2 लेयर देणार आहोत मटनला, आय मीन बिर्याणीला. आता मी थोडीशी कोथिंबीर सोडणार आहे. आपण हा बनवलेला ऑनियनचा बरिस्ता असा क्रश करून टाकायचा आहे. खूप छान आहे. मी फूड कलर नाही वापरणार आहे फ्रेंड, म्हणून मी ना इथे केसर घातलेलं दूध घेतलेलं आहे बघा. तर याने ना खूप छान टेस्ट बिर्याणीला, म्हणून मी फूड कलर नाही घाल, कारण माझी लहान मुलं पण आहेत ना खाणारी, माझी मुलगी वगैरे खाते, तर मला ते फूड कलर योग्य नाही वाटत, म्हणून मी हे असं हे घेतले. आणि जर समजा तुमच्याकडे केसर नसेलच, असं जरुरी नाही की तुम्हाला केसरच टाकायची, जर तुमच्याकडे केसर नसेलच तर तुम्ही ना थोडंसं हळद टाकूनही त्याला जर तुम्हाला कलरही द्यायचा असेल तर तुम्ही एक हळद टाकूनही बिर्याणीला कलर देऊ शकता. तर मी हळद नाही टाकले, मी केसर टाकले. हे कलर येण्यासाठी नाही तर टेस्ट येण्यासाठी आहे. हे बघा, याचं थोडंसं ग्रेव्हीचं आपण हे करणार आहोत. अजून थोडीशी वरून कोथिंबीर सोडणार आहे मी. ह्या संपूर्ण हे बघा, मी अशा प्रकारे आता कोथिंबीर सोडत आहे. ऑलरेडी मी याच्यामध्ये बरिस्ता टाकला आहे, त्यावरून मी कोणी टाकते. असाच खूप सुगंध येतोय फ्रेंड्स. आता हे जे केशरवालं दूध आहे ना, हे मी टाकते सगळं. आणि हे सगळं तूप टाकते. आता बघा, आपण ह्याला छान प्रकारे खाली तवा ठेवलाय, जेणेकरून खालून मटण जळू नये म्हणून. तर आपण ह्याला अशी दम देणार आहोत. आणि ह्याच्यावरती मी असं पॅक हे केलंय, झाकण ठेवलंय, आणि त्याच्यावरती असं वजनदार कापडी ठेवणार आहोत, जेणेकरून तो बिर्याणी चांगल्या प्रकारे वाफ लागेल. बघा, तर फ्रेंड्स, आजची रेसिपी फक्त मटन बिर्याणी होती. मग आता मटन झाल्यावरती तुम्हाला दाखवतेच. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा. तर मी पुढची तुम्हाला बिर्याणी झाल्यावरती लगेचच दाखवते. आता दम होतोय, आपण 15 मिनिटांनी पुन्हा ओपन करून तुम्हाला मी दाखवेन. तोवर मी इथे बनवून घेते कोशिंबीर. गाईज, ही बघा आपली झाली आहे मैत्रिणींनो चांगली कोशिंबीर. आणि ही बघा, ही झाली आहे आपली बिर्याणी आणि खूप छान सुगंध येतोय. आता मी प्लेटमध्ये सर्व करते, दाखवते तुम्ही. ही आमची शाही बिर्याणी. तर मैत्रिणी, तुम्ही पण बनवून बघा आणि टेस्ट करून मला नक्की सांगा. चला तर मग बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू रेसिपी घेऊन.